श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् रंगावधूत स्वामी महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ या फेसबुक पेजवरील आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, यूट्यूबवरती हा व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या दत्तभक्त गुरुभक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार। दररोज आपण थोडा वेळ काही ना काहीतरी एखादं चिंतन घडावं या नात्याने आपण इथे एकत्र जमतोय। आणि काल आपण इंटरनेटचा जरी प्रॉब्लेम असला तरी सुद्धा अक्षय तृतीयेचं महात्म्य, मीराबाईंची गोष्ट काल आपण कालच्या चरित्राख्यानात, कालच्या उपक्रमात पाहिली। आज मी लिहिताना मुद्दाम असं म्हणालोय किंवा आज चतुर्थी आहे, वैशाख शुद्ध चतुर्थी आणि उद्या वैशाख पंचमी आहे। श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज ज्यांनी 4 पीठधर्माची स्थापन केली आणि हिंदू धर्माच्या विचारांचं, आचाराचं उत्थान ज्यांनी केलं, त्या श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांची उद्या जयंती आहे। त्यामुळं आजच्या दिवशी चतुर्थीला आणि उद्याच्या पंचमीला आपला चालू असलेला जो विषय आहे साधन चतुष्टय, आणि त्या साधन चतुष्टयामध्ये नित्यानित्य वस्तू विवेक, इहामूत्र फलभोग विरागः, तिसरी महत्त्वाची गोष्ट शमाधी षटक, आणि चौथी महत्त्वाची गोष्ट मुमुक्षुत्व, या 4 गोष्टी जमेच्या साधकाकडे, दत्तभक्ताकडे, उपासकाकडे, भगवत भक्ताकडे असायला पाहिजेत असा एकंदरीत विषय आपण गेल्या 2-4 दिवसापासून पाहतोय। पैकी ज्या देवाची आपल्याला उपासना करायची आहे, किंबहुना ज्या परमेश्वर स्वरूपाला आपल्याला जाणून घ्यायचं आहे, ते परब्रह्म स्वरूप नेमकं कसं आहे, आचार्यांनी मांडलेला जो अद्वैत सिद्धांत आहे तो कसा आहे। उद्या आचार्यांची जयंती आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने आज आणि उद्या आपण आचार्यांचं जन्माख्यान, चरित्राख्यान नक्की पाहूया त्या निमित्ताने। परंतु परवाच्या दिवशी बोलताना नित्यानित्य वस्तू विवेक याविषयी बोलताना मी जग मिथ्या कसं आहे याविषयी बोललो होतो। अस्ति जायते वर्धते विपरिणमते, 6 टप्पे जीवनाचे कसे होतात। आम्ही लहानपणी असतो तसे जीवनाच्या मध्यावर्ती नसतो, जे मध्यावर्ती असतो ते शेवटाकडे नसतो, अशा आशयाचं निरूपण 2 दिवसापूर्वी झालेलं आहे। तेव्हा जग मिथ्या कसं आहे असं ओघाने बोलून गेलो होतो, त्याच्याविषयीचा विवेक म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक असं बोललो होतो। पण विषय निघालेलाच आहे आणि उद्या आचार्यांची जयंतीच आहे, तर त्या अनुषंगाने आचार्यांनी मांडलेला जो अद्वैत सिद्धांत आहे, आचार्यांच्या वेदांत, आपण जो वेदांत अभ्यासतो, तर त्याच्यामधली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अद्वैत सिद्धांताचं मार्गदर्शन करताना 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगून ठेवल्या। त्यातली पहिली गोष्ट ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव न परः। आत्तापर्यंत गेल्या 15-20 दिवसामध्ये आपण अनेक गोष्टी, अनेक तत्वज्ञानाच्या पण गोष्टी जरा खेळीमेळीने समजून घेतल्या। जितक्या सोप्यात सोपं करून सांगता येईल व्यावहारिक दृष्टांतांनी त्याचा आपण प्रयत्न पण केला।
पण हा जो वेदांताचा विषय आहे तो विषय समजून घेत असताना कदाचित ऐकताना दर्शकांना किंवा जे आत्ता आपण उपस्थित आहात त्यातल्या काही जणांना कदाचित असं जरा जडत्व आल्यासारखं होईल. एक 5-10 मिनटं आपल्याला छान वाटेल आत्ता ऐकताना, आणि नंतर थोड्या वेळाने जेव्हा विषयाची सुरुवात होईल त्यानंतर असं वाटायला लागेल की हे मी काय ऐकतोय, हे नेमकं आहे काय. याचं कारण असं आहे, याचं कारण इतकंच आहे की आपल्याला त्या परिभाषा माहीत नसतात म्हणून आपल्याला ते कठीण जातं. म्हणजे एखाद्या ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या माणसाच्याकडे एखादा आमच्यासारखा कीर्तनकार गेला आणि त्याला त्यातल्या क्षेत्रातले जे शब्द वापरले जातात जर 2 इंजिनियर बोलायला लागले तर एखाद्या कीर्तनकाराला त्यांची भाषा अजिबात कळायची नाही. याचं कारण असं आहे की त्या ऑटोमोबाईल क्षेत्रातले जे जे शब्द आहेत त्या शब्दांची व्युत्पत्ती, त्या शब्दांचा अर्थ, त्या शब्दाचा मतितार्थ मला माहीत नसल्यामुळे मला ते बोलणं कंटाळवाणं वाटेल. किंवा अगदी सोपी गोष्ट आहे, दुसरं त्याच पद्धतीचं उदाहरण बघा. आपण एखादा गायक गातोय, शास्त्रीय संगीताचा अभ्यासक आहे. आता ज्यांना शास्त्रीय संगीताचं गाणं कळतंय त्यांना तान म्हणजे काय, ख्याल म्हणजे काय, छोटा ख्याल म्हणजे काय, मोठा ख्याल म्हणजे काय, टप्पा म्हणजे काय, ठुमरी म्हणजे काय, तराणा म्हणजे काय, याचं अगदी डिटेलिंग ज्यांना माहिती आहे. किंवा संगीत क्षेत्रामध्ये सगळेच काही गायक नसतात, सगळेच गायक असून चालत नाही, काही कानसेन पण असावे लागतात. तर काहींना गाणं छान कळतं, ऐकायला आवडतं, पण ज्यांना गाण्यातलं कळतं त्यांना हळूहळू त्यातल्या छोट्या छोट्या त्या व्याख्या कळतात की आता गायकाने द्रुत तालामध्ये ही बंदिश म्हणायला सुरुवात केली, म्हणजे ही आत्ता ठाय लईत होतं ते द्रुत झालं. आता द्रुत झालं म्हणजे काय झालं हे जर माझ्यासारख्या एखाद्या अज्ञ माणसाला त्या क्षेत्रातल्या माहीत नसेल तर मला ते थोडंसं कंटाळवाणं वाटायला लागतं की काय चाललंय काय हे अर्धा-पाऊण तास, हे जसं आहे. पण त्याच्या नेमकं उलट आहे की मला थोडं थोडं कळो न कळो मी ऐकायला लागलो, थोडं थोडं श्रवण करायला लागलो. भीमसेन जोशींसारख्यांच्या काही जुन्या चिजा असतील, ताना असतील, तराणे असतील, अभंग असतील, ते मी ऐकायला लागलो आणि मला त्यातलं मर्म कळायला लागलं की अच्छा हा छोटा ख्याल आहे, हा मोठा ख्याल आहे, या पद्धतीने याला चीज म्हणतात, याला बंदिश म्हणतात, याला तराणा म्हणतात. आता चीज, बंदिश, तराणा, अमुक तमुक हे जे शब्द आहेत हे सांगीतिक क्षेत्रातली व्याख्या आहेत. जसं त्या शब्दाच्या त्या व्याख्या कळल्यानंतर आपल्याला आनंद येतो, त्याचा एक बहार येते, त्याची मजा येते, त्यातला आपल्याला इंटरेस्ट वाढतो, त्यातला आपला उत्साह वाढतो. तसं अध्यात्म मार्गात वेदांतशास्त्र, त्या वेदांतशास्त्राच्या सुद्धा काही परिभाषा आहेत. त्या परिभाषा आपल्याला कळल्या की आपल्याला ते ज्ञान विशेषत्वाने आवडायला लागतं. मग करायचं आहे काय आपण? आत्तापर्यंत आपण सगळे 4-5 फुटापर्यंतचा, 10 फुटापर्यंतचाच परमार्थ करतोय. श्रद्धायुक्त अंतःकरणे देवाला जायचं, नमस्कार करायचा, जपाची माळ घ्यायची, एखादी माळ करायची. आजच्या दिवसभराचा आपला उपासना नावाचा कोटास पूर्ण झाला. आता देव हा विषय आपण बाजूला ठेवला, आता व्यवहाराला लागलो. इतकाच काय तो आपला आणि परमार्थाशी संबंध असतो, उपासनेशी संबंध असतो. त्यामुळे ह्या शब्द, त्या शब्दाची व्युत्पत्ती, त्याच्या व्याख्या, त्या वेदांताची परिभाषा ती जाणून घ्यायचा आपल्याला काही संबंधच येत नाही हो. आणि म्हणून ते आपल्याला ठराविक वेळेनंतर, मर्यादेनंतर जरा असं बोजड वाटायला लागतं, कंटाळवाणं वाटायला लागतं. पण काळजीचं कारण नाही, ते कंटाळवाणं किंवा जडत्व आणणारं, आपल्याला थोडंसं जड वाटायला लागेल असं ज्ञान संत सत्पुरुष आपल्याला, टेंबेस्वामी महाराजांसारखे दत्त महात्म्यामध्ये किंवा शंकराचार्यांसारखे महापुरुष, आता त्यांच्याही जन्मकाळाच्या संवत्सरावरतून किंवा वर्षांमध्ये जाणकारांच्यामध्ये कोणी म्हणतं 2500 वर्षापूर्वी शंकराचार्य झाले, कोणी म्हणतात 2000 वर्षापूर्वी झाले, कोणी म्हणतात 1500 वर्षापूर्वी झाले. जाणकारांच्या तत्वज्ञानाच्या अभ्यासकांमध्ये, बुद्धिजीवी लोकांच्यामध्ये त्याच्यामध्येही वादविवाद आहेत. एक 2000 वर्षापूर्वी, 2-2500 वर्षापूर्वी शंकराचार्यांचा काळ गृहीत धरला तर असे महापुरुष जन्माला येतात की जे पुन्हा सृष्टीतत्वाची घडी नीटनेटकी करतात आणि आपल्याला धर्माचं नेमकं ज्ञान अवगत करून देतात. म्हणून वेदांत म्हणजे तो काहीतरी असा लांब ठेवायची गोष्ट नाहीये, तर वेदांताचे सिद्धांत हे आपण अभ्यासले पाहिजेत. म्हणून भक्ती करतोय, उपासना करतोय याचा अर्थ शाब्दे परेच निष्णात. सद्गुरू कसे असावेत याचं वर्णन करताना केलं की ते शब्दज्ञानाने सुद्धा युक्त असावेत, अनुभवानं सिद्ध असावेत,
पण एखादा जर आला आणि त्यांनी एखादी शंका विचारली, आध्यात्मिक शंका विचारली, तर त्याला त्यांची व्याख्या माहीत असली पाहिजे. म्हणून सद्गुरू कसे असावे तर शाब्दे परेच निष्णात असं वर्णन करून ठेवलेलं आहे. म्हणून शब्दज्ञानानं का होईना परमात्म स्वरूप नेमकं कसं आहे याच्याविषयीची जाणीव, याच्याविषयीच्या व्याख्या जाणून घेण्याची तळमळ हळूहळू शनैही शनैही थोड्या थोड्या काळाने का होईना आपल्या सगळ्यांच्या चित्तात निर्माण जर झाली आणि जर त्या परिभाषा आपल्याला जर कळायला लागल्या तर मात्र मग आपल्याला त्यातलं तितिक्षा म्हणजे काय, शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, उपरती म्हणजे काय, हे कधी त्या वाऱ्याला गेलोच नाही, कधी तिकडे फिरकलोच नाही तर आपल्याला कंटाळवाणं वाटेल. पण आपण जर ते वाचन केलं, दत्त महात्म्यासारखे ग्रंथ आहेत, भागवतासारखे ग्रंथ आहेत, ते आपण ऐकले, वाचलं, दत्त महात्म्यासारख्या ग्रंथांचं वाचन केलं, किंवा काही तत्त्वज्ञानपर असलेले काही ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे, हळूहळू टप्प्याटप्प्याने दासबोधासारखा ग्रंथ आहे, हे आपण वाचलं की आपल्याला कळो न कळो किमान त्या शब्दांची ओळख तर व्हायला सुरुवात होते. म्हणून त्याचं वाचन आणि त्याचं मनन चिंतन आपल्या सर्वांकडनं झालं पाहिजे. आता पहा, आज जी चर्चा करायची आहे किंवा आज ज्या विषयावरती आपल्याला पाहायचं आहे, तर जग हे मिथ्या आहे आणि मिथ्या असल्या कारणानं आत्मस्वरूप जो परमात्मा आहे, परम आत्मा जो आहे तो सत्यस्वरूप आहे. त्यामुळे सत्यासत्यता पडताळून घेणं, नित्य अनित्य काय याचा विचार करणं हे साधन चतुष्टयातला पहिला विवेक आहे. त्या अनुषंगाने थोडासा आजचा विचार पाहायचा आहे. आपल्याला आधाराला टेंबेस्वामी महाराज येतात आणि टेंबेस्वामींच्या शब्दांचा आधार घेऊन आपण थोडंसं त्याच्यावरती चर्चा करू शकतो किंवा चिंतन करू शकतो. काय सुंदर विषय आहे पहा. यंदाच्या वर्षी आमचे ठाण्याला परम आदरणीय आमचे वामोरकर काका, त्यांच्या घरी नृसिंह सरस्वती स्वामींची सुंदर असा विग्रह आहे, मूर्ती आहे, कारंजातनं प्रसाद रूपानं आलेली. सर्व कुटुंबीय मिळून अतिशय श्रद्धेनं उपासना 45 दिवस कारंजाला जसा उत्सव होतो तसा आपल्या घरामध्ये ते उत्सव करतात. ठाण्यासारख्या शहरामध्ये आहे त्या आपल्या उपलब्ध जागेमध्ये, फ्लॅटमध्ये. आपल्याला माहिती आहे त्यात आत्ता वेळ घालवत नाही. त्यांच्याकडे दरवर्षी दत्त महात्म्यावरती निरूपण करताना यावर्षी या विषयावरती महावाक्यांचा विचार, 4 महावाक्य जी आली त्या 4 महावाक्याचा विचाराच्या आधीची भूमिका यंदाच्या वर्षी 3 दिवस दत्त महात्म्यावरची जी प्रवचन होती त्यावेळेला बोललो होतो. तोच विषय आज मुद्दाम दत्त महात्म्याच्या अनुषंगानं आलेला. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा, या 3 महत्त्वाच्या मूलभूत सिद्धांताचा जो आचार्यांनी आपल्या पुढे दिला, बोध केला, त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. 12व्या अध्यायाची जेव्हा सुरुवात होते दत्त महात्म्यातली, त्यात महाराज असं म्हणतात, टेंबेस्वामी महाराज म्हणतात, सृष्टिक्रम कथन व्यष्टी समष्टी लक्षण विक्षेप आवरण सदाचरण गुरुसेवा. त्या क्रमे श्रवण मनन परोक्ष ज्ञान जीव रूप कथन हे वर्णन 12व्यात. 12व्या अध्यायामध्ये सृष्टिक्रमाचं सगळं कथन टेंबेस्वामी महाराज करतात. आता ही चर्चा कुणाच्यात चालली आहे? 2 महान गुरु शिष्यांच्यात ही चर्चा चालली आहे. म्हणून मी मगाशीच बोलताना म्हणालो की टेंबेस्वामी महाराजांच्या शब्दाचा आधार घेऊन आपल्याला आज थोडीशी चर्चा आचार्यांनी मांडलेल्या ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या या विषयाची करायची. तो जो सहस्रार्जुन राजा आहे, ज्याला 1000 हात आहेत, जो दिग्विजयी राजा आहे, सप्तद्वीपाचं राज्य ज्याच्याकडे आहे, असा सहस्रार्जुन नावाचा राजा दुसऱ्यांदा जेव्हा दत्तगुरूंना शरण आलेला आहे त्यावेळेला, अरे भिकाऱ्या काय देऊ तुला? महाराज म्हणतात, भिकारी म्हणतात. दत्तात्रय दत्तप्रभू त्या राजाला म्हणतात, भिकाऱ्या तुला काय देऊ? भिकारी हा शब्द वापरलाय. कारण जेव्हा पहिल्यांदा दत्तप्रभू प्रसन्न झाले त्यावेळेला त्याने मला हे द्या, मला ते द्या, मला हे असू दे, मी स्मर्तृगामी असू दे, माझं असं असू दे, त्याने एक 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 मागावं आणि महाराजांनी म्हणावं दत्तम, दिलं. महाराज मला भरपूर संपत्ती असू दे, दत्तम, दिलं, दिलं. माझं की नाही सप्तद्वीपावर राज्य असू दे, दिलं, दत्त, दिलं. मी की नाही स्मर्तृगामी असू दे, दत्त, दिलं. एक 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 तो मागत गेलाय पहिल्या भेटीमध्ये. आणि दत्त महाराज प्रत्येक वेळेला
अत्रिपुत्र दत्तात्रय कृपावंत होऊन त्याला घे घे मुक्त हस्ताने देत आहेत, घे दत्त दत्त दिलं, दत्त म्हणजे दिलं, घे. बघा आपली जीवदशा, आपण सगळे जे आहोत, मी तुम्ही आपण सगळेजण जे सर्वसामान्य जीव आहोत, आपण इतके निर्बुद्ध असतो की आपण कोणाच्या पुढ्यात उभं राहिलोय हेच आपल्याला कळत नाही हो. एका भ्रुकुटी विलासावरती, म्हणजे एक भुवई अशी वर केली की सूर्य चंद्र सगळे तारे नक्षत्र तारे हे सगळं भूमंडळ ही सगळी सृष्टी ज्यांच्या एका भ्रुकुटी विलासावरती चालते, त्या अत्रिपुत्र दत्तात्रयांच्या पुढे, सर्व शक्तिमान दत्तप्रभूंच्या पुढे आपण उभे होतो, विसरला. आणि जे मागायचंय नेमकं ते न मागता व्यवहारातलंच मागत गेला. हा जो राजा सहस्रार्जुन आहे ना, हा तुमचं माझं प्रतिनिधित्वच करतोय. आपण या सहस्रार्जुनापेक्षा काही वेगळे नाही आहोत. आपण असंच दत्ता महाराजांच्या पुढे गेल्यावर मागत असतो, पण ते सुद्धा कृपाळू अंतःकरणाने दत्त दत्त मागतोय ते देत असतात आपल्याला. पण तुम्हाला एक गंमत सांगतो, दत्त महाराजांच्या मनात इच्छा अशी होती की हा जे जे मागतोय ते ते ह्याला देऊया, पण कुठेतरी एकदा तरी असं म्हणेल की देवा माझ्या डोक्यावर जरा आता वरद हस्त ठेवा. तो जे जे मागतोय ते ते दत्तप्रभूंनी त्याला सह्य शिखरावरती देऊ केलंय. दत्त महात्म्य आपण काढा, आपल्या लक्षात येईल. प्रत्येक मागणी, प्रत्येक याचना त्याची दत्तप्रभूंनी पूर्ण केली आहे. आता आणखीन काय देऊ काय देऊ काय देऊ, सगळं दिलंय आणि वरदहस्त डोक्यावरती ठेवलाय. वरदहस्त मागेल असं वाटलंय, पण एकही वेळा त्याच्या मनात तसं आलं नाही आणि डोक्यावर हात ठेवा असं यत्किंचितही मनात आलं नाही सहस्रार्जुन राजाच्या. आणि मग त्याने पुढे ते सगळं चरित्राख्यान आहे की त्वत्तुल्ये मरावे. परवा मी परशुराम चरित्र सांगताना सांगितलं होतं की मला तुमच्यासारख्या कोणा अधिकारी व्यक्तीकडनं मरण यावं, काळाकडनं मी मरू नये, हे त्या वरदानाच्या वेळेला मागताना मागितलेलं आहे, लक्षात घ्या. मग 84,000 वर्षाचं राज्य केलं आहे सप्तद्वीपाचं. आणि मग जेव्हा हा परत आलेला आहे दुसऱ्या वेळेला, तर सांगायचा महत्वाचा मुद्दा श्रोते हो लक्षात घ्या, दत्त महाराजांनी ह्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलेलं नाही. असं वेळोवेळी मी दत्त महात्म्यात दत्तभावनेचं वर्णन करताना, आपण मुळात दत्त महात्म्य वाचा, आपल्या लक्षात येईल काय बहारीचं वर्णन केलंय. ढुंकून सुद्धा पाहिलं नाही त्याच्याकडे. आणि 1-2 दिवस नव्हे, 7-8 दिवस झाले त्याच्याकडे पाहिलं नाही. त्याच्या डोळ्यातनं पाणी येत आहे सहस्रार्जुनाच्या. तिथे टेंबे स्वामींनी एक पद लिहिलंय, मजवरी का बरी दृष्टी नसे, जरी मी दोषी असे, मजवरी का बरी दृष्टी नसे, माझ्या दोषा नाही गणित अगणित भूकणसे, मजवरी का बरी दृष्टी नसे. मग पुढे बरंच कडव्यांमध्ये वर्णन आहे. आणि मग दत्तप्रभूंचा संवाद होतो. तेव्हा दत्त महाराज विचारतात, अरे भिकाऱ्या, का आलायस पुन्हा? 84,000 वर्षापूर्वी याचना करायला माझ्या दरबारात आला होतास. तू जे जे मागितलंस ते ते तुला देऊ केलंय, अजून काय देऊ तुला? काय प्रसंग आहे पहा. आणि मग आत्ता मी तुम्हाला करून दाखवू शकत नाही, पण उपर्ण जे काही पांघरलंय ते त्याने असं पसरलंय देवांच्या पुढे, दत्तप्रभूंच्या पुढे, म्हणतो ज्ञान दीक्षा द्यावी मज. काय गोड मागणं मागतोय पहा. तो म्हणतो देवा मी चुकलो, देवा मी चुकलो, जे तुमच्या पुढे मागायला पाहिजे ते न मागता मूर्खासारखं व्यवहारातले सुखोपभोग मागत गेलो. महाराज मी चुकलो, आता मला एकच द्या, ज्ञान दीक्षा द्यावी मज. मला आता ज्ञानाची दीक्षा द्या. सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. निशिदिनी तुमचे नाम स्मरावे. थोडं शब्दात पुढे मागे असेल, पण त्या पदात वर्णन केले ना, ज्ञान योग मज द्यावा देवा, ज्ञान योग मज द्यावा देवा, ज्ञान योग तव द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. सहवास
तुझाची घडावा देवा, सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा, ज्ञानयोग मज द्यावा. आणि मग त्यानं ज्ञानयोग मागितला. आणि मग भगवान दत्तात्रयांनी कृपावंत होऊन आता ही गाडी ठिकाण्यावरती आली. याला जे नेमकं मागायचंय ते याने नेमकं मागितलं हे लक्षात आलं. आणि मग तयारच होते हो दत्तप्रभू द्यायला. मग त्याला योग मार्ग शिकवला, त्याला ज्ञानयोग दिला. मग त्याने चर्चा सुरू केली की महाराज, ब्रह्म हे सत्य कसं आहे, मोक्ष मिळवायचा म्हणजे नेमका काय. महाराज काय बहारीचं वर्णन करतात. 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला महाराज म्हणतात, मुळी बंध नाही जाण, मग मुक्ती खरी म्हणे कोण, अज्ञबोधार्थ हे निरूपण, शास्त्र पुराण करीतसे. दत्त महात्म्यातली 6वी ओवी आहे. ब्रह्म कसं आहे दत्तप्रभू सांगतायत सहस्रार्जुनाला. दत्तात्रय सहस्रार्जुनाला सांगतायत, जे सत्य ज्ञान अनंत ब्रह्म एक सदोदित, भ्रमे नामरूपे निश्चित, असती कल्पित ब्रह्मावरी. जे सत्य ज्ञान अनंत ब्रह्म. आता आपला मूळ विषय, जे आचार्यांचं मूळ सिद्धांत चालत आला. आचार्य जो वेदांतातलं सूत्र सांगताना सांगतायत, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा. ब्रह्म हे सत्य आहे, जग मिथ्या आहे, आणि जीव म्हणजे तुम्ही आम्ही आपण सगळे जीव, जीव हा ब्रह्म एव जीवो ब्रह्मैव. एवढ्यानी भागलं नाही म्हणून ते पुढे म्हणतात, न अपरहा ना परहा. जीवो ब्रह्मैव, जीव हा भगवंता वाचून वेगळा नाही. दत्त महाराजांपासून कुठलाही जीव वेगळा नाही. राम कृष्ण दत्त यापासून कुठलाही जीव वेगळा नाही. जीवो ब्रह्मैव, जीव हा ब्रह्म एव, जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे मुळी. ना परहा, दोनपणा नाही, असं एकत्व त्याच्या ठिकाणी आहे. न अपरहा. म्हणून पहिलं ज्ञान देताना दिलं सत्य ज्ञानमनंतम ब्रह्म. आज थोडासा विषय जड वाटला तरी सुद्धा आनंद घेऊया त्याचा. थोडा वेगळा आनंद आहे त्याचा तत्वज्ञानाचा. 12व्या अध्यायाचा आधार आज टेंबे स्वामींच्या दत्त महात्म्यातला घेऊन ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या या विषयावरची चर्चा आज करायची आहे. बघा, ज्ञानयोग अत्रिपुत्र दत्तात्रय त्या सहस्रार्जुनाला देतात. आता दत्त अवताराचं महत्वाचं कार्य काय आहे. दत्त हा जो अनादी अवतार आहे, कृतयुगात सुरू झालेला, श्रोते हो, त्याचा मूळ पहिला, मग श्रीपाद श्रीवल्लभ, मग नृसिंह सरस्वती स्वामी. दत्त या अवताराची प्रधान 2 कार्य आहेत. किंबहुना नाण्याच्या 2 बाजू आहेत असं म्हणूया, छापा आणि काटा. तसं नाण्याच्या 2 बाजू असतात, तशी 2 प्रधान कार्य दत्त महाराजांची आहेत, दत्त अवताराच्या कार्याचे. दत्त महाराज तुम्हाला तुमच्या मनासारखी गाडी बंगला इमला माडी घर दार मुलं बाळं देतील, हे अगदी यक्कश्चित म्हणजे त्यांच्या कृपेचं हे खरं लक्षण नव्हे. मी जबाबदारीपूर्वक वाक्य सांगतोय. आपल्याला जे जे व्यावहारिक सत्तेत हवं ते ते त्यांनी देऊ करणं, हे म्हणजे दत्तकृपा असं म्हणणं हे मूढपणाचं लक्षण आहे. हे अगदी रुपयातले 5 पैशाचा खेळ आहे. त्यांच्यासाठी मनासारखं घर आपल्याला पाहिजे तसं देणं, मनासारिखी पुत्र जामात कन्या, मनासारिखी सुंदराती अनन्या, ते मिळणं, लग्न होणं न होणं, मुलं बाळं होणं न होणं, घर असणं नसणं, गाडी बंगला असणं नसणं, ते देणं, ते मिळालं म्हणजे दत्त महाराजांची कृपा असं म्हणणं हे मूढपणाचं लक्षण आहे. ते 5 पैशाची सुद्धा त्याला किंमत नाही. पण दत्तकृपा खरी जर झाली असं म्हणायचं असेल तर ज्ञानवंत तो झाला का, त्या जीवाला ज्ञान झालं का की माझ्याच ठिकाणी दत्त महाराज आहेत. किंबहुना तो तपश्चर्येमध्ये उपासनेमध्ये रत झाला का, तर समजावं की दत्त महाराजांची आपल्यावर खरी कृपा झाली. दत्त महाराजांच्या अवतार कार्याचं प्रधान कार्य 2 आहेत. एक, ते निरंतर आणि निरंतर अखंड तपश्चर्याभिरत आहेत. काय आहेत? तपश्चर्याभिरत, निरंतर अनुष्ठान करतायत. आपण गिरनार पर्वतावरती पाहिलं 12,000 वर्ष अत्रिपुत्र दत्तात्रय जन्म झाल्यानंतर एकाच जागेवर बसून
त्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी साधना केलेली आहे, उपासना केलेली आहे 12,000 वर्ष. तुम्ही नृसिंहवाडीला या. तरसोबाची वाडी ही दत्तप्रभूंची राजधानी आहे आणि ती नृसिंह सरस्वतींची तपस्थली आहे. त्यांनी तप केलंय तिथे, तप. आमचे गुरुजी गमतीनी एक कोटी करायचे, जी नेहमी आम्ही कीर्तनात सांगताना सांगतो. ज्यांना आपली पत व्हावी असं वाटते, ज्यांना आपली पत व्हावी वाटते, क्रेडिट असावं आपलं काहीतरी, कोणीतरी आपलं काहीतरी पत म्हणतो ना, ज्याला क्रेडिट असावं, पत व्हावी असं वाटतं. ज्यांना पत व्हावी वाटते त्यांनी तो शब्द उलटा करावा, म्हणजे तप आधी करावं. जो तप करतो त्याची पत आपोआप वाढते. आपण तप करत नाही पण पत मात्र आपली वाढली पाहिजे अशी आपली इच्छा असते. कसं मिळेल? 12,000 वर्ष साधना करून दत्तप्रभू आपल्याला दाखवून देतात की घासल्याशिवाय या जगात काहीही मिळणार नाही. नृसिंह सरस्वती अवतार हा दत्तप्रभूंचा अवतार असला तरी सुद्धा नृसिंह सरस्वती महाराज उगाच बसले का? 12 वर्ष अखंड औदुंबराखाली त्यांनी साधना केलेली आहे, उपासना केली आहे. नृसिंह मंत्रे उपासिती गुरुचरित्रात वर्णन आहे. म्हणजे त्यांनी उपासना केली. श्रीपाद श्रीवल्लभ कुरोपूरला कृष्णाकाठी उपासनारत आहेत. तुम्ही कुठलेही संत सत्पुरुष काढा, टाकळीला रामदास स्वामी टाकळीला उपासना केल्यानंतर मग त्यांचं कार्य सुरू केलंय. आपल्याला एकनाथ महाराजांचं सांगतो. औरंगाबाद जवळ आम्ही सद्गुरू कृपेने एकदा तिकडे गेलो होतो. त्या डोंगराचं नाव आहे शूलीभंजन डोंगर. नाथांना दत्तदर्शन जे पहिल्यांदा झालं आणि त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रयमूर्ती अवतार आरती जेव्हा पहिल्यांदा लिहिली गेली नाथांकडनं, तेव्हा 12 वर्ष त्या शूलीभंजन डोंगरावरती सद्गुरूंच्या कृपेनं, सद्गुरू आज्ञेनी एकनाथ महाराजांनी 12 वर्ष आधी साधना केलेली आहे. साधनेशिवाय कोणालाही या जगात असं फास्ट फूड सारखं नाही येते. 10 मिनिटात एखादी पदार्थ बनवून द्या, कृपा. 10 मिनिटाची काहीतरी साधना केली, भगवत कृपा झाली. इतका जर परमार्थ सोपा असता तर तो कोणीही गुंडाळून ठेवला असता. या जगात तपसी तत्वमसी ए देव. रंगावधूत महाराज काय सुंदर लिहितात. दत्तबावन्नीच्या शेवटी लिहितात, तपसी तत्वमसी ए देव. ए देव हा देव कसा आहे? दत्त हा देव कसा आहे? तो तपश्चर्या केल्याशिवाय मिळत नाही म्हणाले. तपसी तत्वमसी ए देव, बोलो जय जय श्री गुरुदेव. आहे शेवटची ओळ, काढून बघा दत्तबावन्नीतली. तपश्चर्येशिवाय काही मिळत नाही. मला सांगायचा एकंदरीत मुद्दा असा की दत्तप्रभू, ज्याला म्हणतात चॅरिटी बिगिन्स ॲट द होम, आपल्यापासून सुरुवात करावी. दत्तप्रभू इतरांना जेव्हा तपश्चर्या करायला सांगतात तेव्हा ते आधी स्वतः तपश्चर्या अभिरत आहेत. अखंड अखंड आणि अखंड केवळ तपश्चर्या करतायत. औदुंबरा तळवटी नरसिंह योगी कृष्णा तटी परमशांती सुखासी भोगी. पण पुढची ओळ महत्वाची आहे. ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देत आहे. ध्यानस्थ मुद्रेत ते उपासनेत रत आहेत, डोळे मिटलेत त्यांनी, पण ते आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येक शारीरिक मानसिक वाचिक कर्मावरती बारकाईनं लक्ष ठेवून येतो. आम्ही मंदिरापासून बाहेर आल्याच्या नंतर कसे वागतो, कसे बोलतो, कसा आमचा व्यवहार आहे, आमचा आर्थिक व्यवहार कसा आहे, आमचा सामाजिक व्यवहार कसा आहे, आम्ही माणसाबरोबर माणसासारखं वागतो का, हे सगळ्या नोंदी ते घेत असतात डोळे मिटून. आणि मग आपल्याच कर्माप्रमाणे आपल्याला फळं देतात. म्हणून अनन्य जो शरण इच्छित देत आहे. म्हणून दत्त महाराज हे स्वतः ध्यानस्थ मुद्रेत उपासना करतायत. इथे कोणी विचारते दत्त महाराजांनी कोणती उपासना केली? ब्रह्मोपासना म्हणजे तत्वचिंतन. याचा अर्थ असा की ते सतत त्याच अवस्थेमध्ये आहेत, लक्षात घ्या. आणखीन त्यांनी कुठल्या देवाची उपासना करायची असा विषय नसून ध्यानस्थ होऊन नामरत आहेत, आपल्या स्वरूपामध्ये विलीन आहेत, असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. सांगायचा उद्देश असा की 2 महत्वाची कार्य, एक तपश्चर्या अभिरत राहणं नंबर 1, आणि नंबर 2 सर्वात महत्वाचं, जो त्यांच्या चरणी शरण आला, जो त्यांच्या चरणावरती शरणागत भाव पत्करून पुढे आला, त्याला ज्ञान योग मज द्यावा देवा. त्याला ज्ञान योग द्यावा. पण केव्हा? मला ज्ञान हवंय असं त्याने मागितल्यावर. कारण या जगाचा एक श्रोतेहो असा मजेदार नियम आहे, ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात.
विचारल्याशिवाय कधी सांगू नये, मागितल्याशिवाय कधी देऊ नये. न मागता दिलं तर त्याची किंमत नसती समोरच्याला. न विचारता सांगितलं की त्याची अजिबात किंमत नसते. मी कुठं मागितलं होतं, मी कुठं विचारलं होतं, तुम्ही येऊन मला सांगितलं, किंमत नसते. ज्याला भूक लागली ना तो जातो, मला काहीतरी भूक लागली आहे द्या. मला ज्याला तहान लागले तर पाणी मिळेल का हो. व्याकुळ झाल्याशिवाय समोरच्याकडनं काही मिळत नाही. म्हणून दत्त महाराज बसलेले आहेत ज्ञान द्यायला, पण त्यांच्याकडं ज्ञान मागायला जर गेलात तर ज्ञान मिळेल. पण ते दोन गोष्टी दाखवत आहेत, तपश्चर्या अभिरत राहा आणि ज्ञानवान व्हा, ज्ञानवंत व्हा. आता इथे जे ज्ञान अपेक्षित आहे ते MA फर्स्ट इयरला पहिला आलो, MA मी अमुक झालो, PhD मी मिळवली, मी काय आजकालच्या काही काही पदव्या अशा असतात की त्या मला तर घेता पण येत नाहीत. MA ठेट्या फिचे ठेटे काय काय अक्षरं असतात ती शॉर्ट फॉर्ममध्ये, एवढी विचित्र असतात की त्याचे लॉंग फॉर्म कळेपर्यंत काही पुढचं कळत नाही. मोठ्या मोठ्या कॉलेजच्या मोठ्या मोठ्या विद्यापीठाच्या डिग्र्या घेतल्या आणि भिंत शहाणी केली म्हणजे ज्ञानवंत असा अर्थ इथं अपेक्षित नाही. ज्ञानवंत याचा सरळ सोपा साधा अर्थ इतकाच आहे की मीच स्वरूप कळणं, तो ज्ञानी होणं, माझ्या ठिकाणी माझ्या हृदयस्थ परमात्मा मी ओळखणं. मग आता मुद्दा असा निर्माण होतो की तो आहे कसा. तो जो हृदयस्थ परमेश्वर आहे तो आहे कसा. जग खोटं आहे म्हणतात आचार्य, जग मिथ्या आहे असं म्हणतात, जगन मिथ्या म्हणतात, ब्रह्म हे सत्य म्हणतात. टेंबेस्वामी 12व्या अध्यायात त्या सहस्रार्जुन सांगतात सत्यज्ञानानंत ब्रह्म, सत्यज्ञानानंत ब्रह्म. ब्रह्म कसं आहे तर म्हणाले सत्य आहे आणि कसं आहे ज्ञानस्वरूप आहे आणि कसं आहे अनंत आहे, अखंड आहे, अव्यय आहे. म्हणजे अशा अनेक व्याख्या ब्रह्माच्या केल्या जातात. म्हणून आतमध्ये सत्यस्वरूप परमात्मा आहे, पण आपल्याला ते कळत नाहीये, आपल्याला ते दिसत नाहीये. मी तुम्ही आपण सगळे जे मनुष्य योनीतले आहोत, मनुष्य प्राणी आहोत, आपल्याला आपल्या हृदयात परमेश्वर तत्व आहे हे कळत नाही. का कळत नाही. मी सांगत नाही, दत्त महात्म्याचा आधार घेऊन आपल्याशी बोलतोय, चर्चा करतोय, चिंतन करतोय आपण. महाराज म्हणाले जीव हा त्याला ब्रह्मस्वरूप आहे याची जाणीव होत नाही. याचं कारण त्याची शास्त्रावरती श्रद्धा नसते, त्याला मी कोणीतरी करता आहे असं वाटत असतं आणि म्हणून त्याला परब्रह्म आपल्यामध्ये याची जाणीव होत नाही. दोन महत्त्वाचे शब्द सांगतो. मी करता आहे असं मला समजतो म्हणून मला माझ्या ठिकाणचं जे परब्रह्म तत्व आहे ते कळत नाही. टेंबेस्वामी महाराज इथे एके ठिकाणी वर्णन करताना असं करतात किंवा हा श्लोक पण आलेला आहे, द्वेपदे बंध मोक्षाय, द्वेपदे बंध मोक्षाय ममेति न ममेति च ममेति बध्यते जंतुर न ममेति विमुच्यते. आजचा विषय मी सुरुवातीलाच सांगितलंय, थोडासा जडत्वाचा वाटेल, पण जर त्याला नीट आणि शांतपणे ऐकलात तर निश्चितपणानं आकलन होण्याचा प्रयत्न निश्चितपणानं होईल. दोनच गोष्टी म्हणाले कारणीभूत असतात, एक बंध आणि मोक्ष. महाराज काय लिहितात, मुळी बंध नाही जाण मग मुक्ती कैसी आणावी. बंधन मुळात नाहीच आहे, आपण सगळे मुक्तच आहोत. खरं पाहता आपण सगळे मुक्तच आहोत. आत्ता कसे आपण तात्पुरते बंधनात आहोत, आपल्याला आपापल्या घरात बांधून ठेवले की नाही. म्हणजे आत्ता आपण जे आत आहोत ती आपली बद्धावस्था आहे, बांधले गेलेलो आहोत, म्हणजे जीवभाव धरून राहतोय. पण एकदा का लॉकडाऊन संपू दे, आपण कसे मुक्तपणे संचार करतो. तसं मुळात मुक्ती म्हणून काही निराळी मिळवायची नाहीये. मुळात मुक्ती नावाचा विषयच नाही. मुळी बंध नाही जाण, मुळात बंधन नाहीच आहे. पण जीवात्मा स्वतःला मी करता आहे असं समजतो आणि त्यामुळे तो त्या भ्रमामध्ये अडकत गेल्याच्या नंतर त्या दृष्टीनेच सगळी विधानं करायला लागतो. आता थोडंसं व्यवहारातलं उदाहरण सांगतो. मला तो परवा असं बोलला ना, आता त्याला दाखवतोच मी काय येते, मी काय आहे ना दाखवूनच देतो त्याला. आता हे जे बोलणं आलं हे ह्या पद्धतीचे मग आता अनेक वाक्य त्यात वेळ नको खर्च करायला. मी आता 2 वर्षानंतर
असं केलं की तसं करीन, मग मला तो असा फायदा होईल, मग मी अशी इमारत बांधणार आहे, कारण मी कष्ट करणार आहे, मग माझं असं होणार आहे. म्हणजे मी आणि माझं या रिलेटेड जेवढ्या जेवढ्या आपण वल्गना करतो, या सगळ्याचा परिणाम काय होतो, तर कर्तृत्व आपण आपल्याकडे घेतो. म्हणजे मी करता आहे असं म्हणतो, आणि म्हणून मग परमेश्वर म्हणतो तू करतायस का, मग घे. सोप्पा सिद्धांत सांगितला. दोनच गोष्टी सांगतात की न न ममेति ममेचित न ममेति ममेतिच, द्वे पदे, द्वे पदे, दोनच पद मोक्ष आणि बंधाला कारणीभूत आहेत. कुठली? बंध व्हायला सुद्धा दोनच पद कारणीभूत आहेत, आणि मोक्ष व्हायला पण दोनच पद कारणीभूत आहेत. एक ममेती, माझा आहे, माझा आहे म्हणलं की गळ्यात घुंगडं आलं. आणि न ममेती असं म्हटलं, हे देवाच्या कृपेनं माझ्याकडनं घडत आहे असं म्हटलं की तिथंच मोक्ष आहे. आणि मी करतोय असं म्हटलं की बंधन आहे. म्हणून ममेती न ममेतीच, ममेती मम इति, ममेती न मम इति. म्हणून आपल्याकडे सगळी पूजा अर्चा झाल्यानंतर एक सुंदर प्रार्थना आपल्या उपास्य देवतेला आपण करतो की कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलम परस्मै नारायणायेति समर्पयेत तत्. हे सगळी काया वाचा मनाने घडलेली सगळी कर्म ही मी करताना आत्ता मी केलेत. ही दत्तगुरूंची पाद्यपूजा मी केली आहे, हा अभिषेक आत्ता मी केलाय, किंवा हे सगळं आत्ता मी करतोय. पण हे ती शक्ती, परब्रह्म शक्ती, परमेश्वर शक्ती माझ्याकडनं करवून घेते. असं म्हणून केलं की मुक्ती तिथंच आहे. आणि मी केला आजचं, हां असं मी केलं, असं छाती पुढे करून बोट पुढं केलं, हात पुढं केला की तिथे बांधिलकी आली, आणि मग बांधला गेला तो जीव. थोडं पुढं सरकूया. महाराज म्हणाले मुळी बंध नाही जाण. मुळात बंधन नाहीच, मग मुक्ती कुठली मिळवायची? जो बांधलेलाच नाही त्याने मुक्तीचा उपयोग कशाला? पण जीवाला ते ज्ञान होत नाही. का होत नाही? आता थोडंसं जीवात्मा आणि शिवात्मा यांची थोडी तौलनिक चर्चा आपण आजच्या दिवशी करूया. ते शाळेत शिकायला असताना आपल्याला होतं ना की 2 पॅराग्राफ, तो एक पॅराग्राफ असतो, तो इकडे एक बाजू सोडायची आणि मग तक्ता आखायचा आणि तुलना करा, हे म्हणजे असं, ते म्हणजे तसं. म्हणजे शाळेमध्ये असताना ते असायचं, राज्य सरकार असं करतं, केंद्र सरकार असं करतं, केंद्राचे नियम हे असे आहेत, राज्याचे याविषयी नियम असे आहेत. किंवा जागतिक पातळीवरती देश म्हणून व्यवहार असे केले जातात, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे बाजारपेठ अशी व्यवहार करतं. तुलना करा, देशांतर्गत व्यवहार कसे असतात आणि जागतिक बाजारपेठा कसे व्यवहार करतात, तुलना करा. मग आपण तुलना करतो. असे अनेक विषय येतात. तसं जीवात्मा म्हणजे मी जीव आहे असं म्हणून जगताना जीवात्म्याची व्याख्या काय होते, आणि परब्रह्म स्वरूप ज्याला म्हणतात, ब्रह्म सत्यम असं जे वेदांतशास्त्र सांगतं, त्याची आणि जीवात्म्याची काय चर्चा आहे बघा. ब्रह्म जे आहे त्या ब्रह्माला कधी बाधा होत नाही, ते अबाध असतं. ब्रह्म हे अबाधित आहे. पण जीवात्मा, आता तुलना चालली आहे, एक जीवात्मा एक शिवात्मा. ब्रह्मस्वरूप जे आहे ते अबाधित आहे, त्याला कुठली बाधा होत नाही, बाध्यता नाही. पण जीवाला अनेक बंधन आहे. आता ब्रह्म जो आहे त्या ब्रह्माला, ते ब्रह्म कसं आहे आपण मगाशी व्याख्या पाहिली, सत्य ज्ञान अनंत ब्रह्म. ब्रह्माला जाणीव आहे, ब्रह्माच्या ठिकाणी जाणीव आहे, पण ती जाणीव जी आहे ती विचार आणि विषयाच्या विरहित अशी जाणीव आहे. ब्रह्माच्या ठिकाणी कुठलाही विचार नाही, कुठलेही विषय नाही, शब्द स्पर्श रूप रसगंध यातला कुठलाही विषयामध्ये ब्रह्म अडकलेलं नाही. पण जीवात्म्याची पंचायत काय आहे? जीवाच्या ठिकाणी सुद्धा जाणीव आहे, पण त्याला विषयांची जाणीव आहे सतत. म्हणजे आता खूप उकाडा वाढला, आपण म्हणतो 38 टेम्परेचर झालं, नाही 38 टेम्परेचर झालं, आपल्याला लगेच जाणीव झाली ती. आपण शब्द स्पर्श रूप रसगंधामध्ये अडकलेले जे असतो ते जीवात्म्या असतो, आपल्याला लगेच लक्षात येतं. आणि विषयांवरती आपल्याला लक्षात येतं, विषयग्रस्त आपण असतो, किंवा अनुभवांवरती आपलं ज्ञान अवलंबून असतं. ब्रह्माचं कुठल्याही अनुभवावरती ज्ञान अवलंबून असतं. तो आहेच, सत्य स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. आता
एक उदाहरण आपल्याला मुद्दाम सांगतो की आपल्याला जाणीव जीवात्म्याच्या ठिकाणी पण आहे, परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी पण आहे. पण परब्रह्माच्या ठिकाणची जाणीव ही विषय विरहित आहे आणि जीवात्म्याच्या ठिकाणची जाणीव ही आपण आत्ता पाहिलं विषयासहित आहे. ब्रह्म विषयरहित आणि जीव विषयासहित. आता इथे एक उदाहरण पाहूया. आपली जी जाणीव असते ती जाणीव सुखदुःखात्मक आपल्याला कळते. आपल्या घरातली एखादी व्यक्ती गेली आपल्याला दुःख होतं, म्हणजे दुःखाची जाणीव आपल्याला होते. आपल्या घरामध्ये काही एखादी चांगली घटना घडली, मुलगा चांगल्या मार्काने पास झाला, पहिला नंबर काढला, आपल्याला लगेच सुख वाटतं, आपण सुखी होत असं आपल्याला वाटतं. त्याच्या उलट त्याच पोराने पुढे जाऊन काहीतरी दिवे लावले की आपल्याला त्याच पोराकडनं सुख मिळालं होतं, पण त्यात आपल्याला दुःखदायक वाटतं. म्हणजे परिस्थितीजन्य किंवा त्या त्या टप्प्यावरती येणारा अनुभव आपल्याला जाणीवच असते. जीवाला सुद्धा जाणीव मिळते, पण ती परिस्थितीवर अवलंबून असते, परिस्थिती सापेक्ष अनुभूती असते. एक लक्षात ठेवूया, ब्रह्माची जाणीव जी असते ती निर्विषय स्वरूपाची असते आणि स्वयंसिद्ध असते. ती आहे, एक्झिस्टिंग. तुम्ही मान्य करा किंवा करू नका. आमच्या अभ्यासात काही काही गोष्टी आलेल्या आहेत, त्याच्यात वाचनात आलेल्या गोष्टी. एखादी 500ची नोट आहे, एका लांब कोपऱ्यात पडलेली आहे, त्याचं महत्त्व कमी होतं का? त्याचं महत्त्व कमी होतं का? लांब पडले, कोपऱ्यात पडले, पण 500ची नोट आहे. अजून माझं लक्ष तिथं गेलं नाही म्हणून मला त्याची अजून किंमत नाही. पण जेव्हा आम्ही तिथे जाऊ आणि अरे 500 रुपये आहेत, माणूस लगेच इकडं तिकडं बघून खिशात मारतो ती नोट, त्याला त्याची किंमत कळलेली आहे. तसं या शरीराच्या आतमध्ये एक चैतन्य आत दडलेलं आहे, आम्हाला किंमत नाही त्याची अजून. पण ज्या दिवशी संतांना त्याची किंमत कळली, संत सत्पुरुषांना सद्गुरूंना त्याची किंमत कळली आणि त्यांनी ती ओळखली की अरे म्हणाले ही 500ची नोट आहे. जसं आपल्याला ती नोट पाहिल्यानंतर आनंद होतो, पण आपण जिथपर्यंत त्या नोटेला पाहिलं नाही म्हणून त्या नोटेची किंमत कमी जशी होत नाही, ती 500ची नोट आहेच, अधिकार आहेच तिचा. आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला कळलं की ती 500ची नोट आहे. तसं आम्ही तिकडे त्या दृष्टिकोनातून परब्रह्माला पाहिलं नाही म्हणून परब्रह्माचं स्वरूप यत्किंचितही कमी होत नाही, पण पाहिल्यानंतर मात्र आपल्याला आनंदाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे की परब्रह्म हे निर्विषय स्वरूप आहे आणि जीवात्मा म्हणजे आपण हे विषयसहित आपण आहोत. आपल्याला विषयांची जाणीव चढत्या वाढत्या क्रमाने सतत होत असते. थोडं पुढे सरकूया. ब्रह्म हे स्वयंसिद्ध आहे, स्वसंवेद्य आहे आणि जीवात्मा म्हणजे आपण, जीव, याविषयी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण स्वयंसिद्ध नाही. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी वर्णन करताना असं केलं आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू इत्यादी ओवी पुढे आली. पण इथे शब्द काय आला, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. परमेश्वर हे तत्व, परब्रह्म हे तत्व स्वसंवेद्य आहे, ते निर्विषय स्वरूपात आहे. आपण स्वसंवेद्य नाही. आपण ही लक्षात घेतली पाहिजे. इथे एक दृष्टांत फार छान आहे की अंधार झाला आणि अंधार झाल्याच्या नंतर म्हणाले जरा आता खूपच लाईट गेले, अचानक वीज गेली, एकदम वादळासारखं स्थिती झाली, लाईट गेले आणि आता काहीच दिसेना असं झालं घरात. मग म्हणाले एक काम करा, पटकन दिवा लावा, मेणबत्ती लावा. परवा एक दिवशी फेसबुक लाईव्ह करताना अचानक लाईट गेले होते. मग धावपळ सुरू झाली, लाईट लावा, दिवा लावा, मेणबत्ती लावा, काडेपेटी. मग दिवा लावला. त्या ठिकाणी दिवा लावल्याच्या नंतर आपण जसा दिवा प्रज्वलित केला तसं त्या खोलीमध्ये प्रकाश त्या मानानं पडायला लागला. आणि खोलीत प्रकाश पडल्यानंतर एक गोष्ट अशी झाली की त्या उपलब्ध दिव्याच्या प्रकाशामध्ये स्टूल दिसायला लागलं, टी व्ही कुठे तो दिसायला लागला, खुर्ची कुठे ती दिसायला लागली, सतरंजी कुठे अंतरली ती दिसायला लागली, माझ्या आजूबाजूला कोण आहेत ते मला दिसायला लागले, माझ्या पलीकडे कोण बसलेत ते मला दिसायला लागले, माझ्या घरात पडदा कुठे लावलाय तो मला दिसायला लागला. इतकंच नव्हे तर तो दिवा लावल्यानंतर या खोलीत दिवा नावाची एक वस्तू आहे ही सुद्धा मला डोळ्यांनी दिसायला लागली. बघा, दृष्टांतापुरता घ्यायचा आहे.
पूर्णतः अंधार झाला. अंधार झाल्याच्या नंतर दिवा लावला. दिवा लावल्याच्या नंतर दिव्याने संपूर्ण वस्तू ते घर उजळून काढल्यानंतर मला कुठली वस्तू कुठं आहे हे ज्ञान झालं. पण स्वयंसिद्ध असणं किंवा स्वसंवेद्य असणं म्हणजे काय, तर वस्तू दिसायला आपण दिवा लावला, त्या प्रकाशात अन्य वस्तू आपल्याला दिसल्या, दिवासुद्धा दिसला, पण दिव्याची जी ज्योत आहे ती मात्र स्वयंप्रकाशित आहे. दिव्याची जी ज्योत आहे ती स्वयंप्रकाशित आहे, जिच्यामुळे हे सगळं दिसतंय, जिच्यामुळे सगळ्या वस्तू मला कळल्या, जिच्यामुळे ज्या प्रज्वलनानंतर मला दिव्यामुळं नाही कळल्या, दिव्यातल्या ज्योतीच्या प्रकाशामुळे मला सगळ्या वस्तू कळल्या. पण ती जी ज्योत आहे ना, ती ज्योत स्वयंप्रकाशित आहे. तसं जे मूळ परब्रह्म स्वरूप आहे ते स्वयंसिद्ध आहे, स्वयंप्रकाशित आहे. आता ब्रह्म म्हणजे नेमकं काय, हा थोडासा गहन विषय आद्य शंकराचार्य सांगतात की ब्रह्म हे चैतन्य स्वरूप आहे आणि चैतन्य नित्य चैतन्यशील आहे. ब्रह्म हे चैतन्य स्वरूप आहे, जिथे जाऊ तिथे चैतन्य रूप आहे, सर्वत्र व्याप्त आहे. पण जीवात्मा जो आहे, तो जीव जो आहे, तो सुखदुःखांनी युक्त आहे. तो क्रिय निष्क्रिय या पद्धतीने, तो कधी उत्साही असेल कधी निरुत्साही असेल या पद्धतीने आहे. म्हणून जीवात्मा आणि शिवात्मा अशी आपण चर्चा करत असताना, तुलना करत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ब्रह्म कसं आहे याची व्याख्या करताना ते म्हणाले ते सत आहे, ते चित आहे आणि ते आनंद आहे. सच्चित आनंद स्वरूप आहे. पण जीवात्मा जो आहे, तो जीवात्मा जो आहे, त्या जीवात्म्याला मी कोण आहे हेच अजून कळलं नाही, तो चाचपडतो आहे. पण ब्रह्म हे सत आहे, चित आहे, आनंद आहे. आता ब्रह्माच्या बाबतीत काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत, ब्रह्म सत्य कसं आहे याविषयीच्या काही गोष्टी आहेत, त्याचं थोडंसं चिंतन करू आणि आजच्या दिवशी पुढे सरकू. उद्या आचार्यांचा जन्मकाळ आपल्याला पाहायचा आहे. पण हे आपल्याला म्हणून सुरुवातीलाच प्रस्तावनेत बोललो होतो की आज थोडंसं जडत्व वाटेल आपल्याला, पण शांतपणे आणि नीट समजावून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. बघा, ब्रह्माच्या बाबतीत 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट परब्रह्म स्वरूप हे जे आहे त्या अभ्यासात आलेल्या गोष्टीतलं आपल्याला सांगतो. एक, ते वृत्ती चैतन्य नसून साक्षी चैतन्य आहे. आता हे शब्द आपल्याला माहीत असत नाहीत म्हणून कंटाळवाणे वाटतील, पण ऐकायला काय हरकत आहे. ब्रह्म हे वृत्ती चैतन्य नसून साक्षी चैतन्य आहे. पाहतंय ते, फक्त घडणाऱ्या गोष्टी तटस्थ भूमिकेतनं पाहतंय, त्यात वृत्तीचं चैतन्य अजिबात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ब्रह्म कसं आहे तर ब्रह्म हे भेदरहित आहे. कुठलेही भेद ब्रह्माला नाही आणि ते निर्गुण आहे, त्याच्यात कुठलेही गुण नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ब्रह्म हे नित्य आहे, म्हणजे ते कायम आहे. आपण नित्यानित्य वस्तू विवेकमध्ये हा विचार पाहिला होता, थोडासा पाहिला होता. आज विस्तृत आपल्या पुढे सांगितलं. आता ब्रह्म हे साक्षी चैतन्य आणि वृत्ती चैतन्य, साक्षी चैतन्य आणि वृत्ती चैतन्याने असं जे विधान केलं, याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्याला आजच्या दिवशी सांगतो. जीवाला जी होणारी जाणीव असते, मगाशी सांगितलं ब्रह्माला एक जाणीव होते, जीवाला जाणीव होते. पण जीवाला जी जाणीव होते, जीवाला जो अनुभव येतो, जीव याचा अर्थ लक्षात घेऊया की तुम्ही मी आपण सगळे जे आहोत ते जीव या अर्थानं. कारण विषय काय झालाय, जीव हा ब्रह्मैव नापरहा, हा तिसरा सिद्धांत आहे. जीव हा जीव नसून तो ब्रह्मस्वरूप आहे. मग ही चर्चा कोणाविषयी चालली आहे? जीवाविषयी. जीव हा वृत्ती चैतन्याने युक्त आहे, पण परमेश्वर हा साक्षी चैतन्य आहे. म्हणजे परब्रह्म हे साक्षी चैतन्य आहे, आपण वृत्ती चैतन्याने युक्त आहोत. कसं? कारण आपल्या ज्या अनुभव असतो, ज्या जाणीवा असतात, त्या जाणीवा या घटना, प्रसंग, व्यक्ती परत्वे बदलत असतात, त्यांवरती अवलंबून असतात. कालानुरूप आपल्या त्या जाणीवा अवलंबून असतात. म्हणजे जीवाच्या ठिकाणचं जे चैतन्य आहे ते सतत बदलत असतं, परवाच्या दिवशी बोलताना सांगितलं होतं की आपण अगदी लहान असतो, मग हळूहळू 10 वर्षाचे झालो, मग 25 वर्षाचे झालो, मग 40 वर्षाचे झालो, मग 50 वर्षाचे झालो, मग 70 वर्षाचे झालो, मग 80 वर्षाचे झालो, मग एकदा गेलो.
बीज स्वरूप होतं, वटवृक्षात रूपांतर झालं. म्हणजे पहिल्या एकेका स्वरूपाला टाकत जाणं म्हणजे वृत्तींमध्ये चैतन्यच आहे, पण वृत्ती चैतन्य सतत त्या वृत्ती बदलत 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 पुढे जात आहे. ब्रह्म कधी बदलत नाही. तौलनिक दृष्ट्या विचार केला, ब्रह्म आधीही तसंच आहे, आत्ताही तसंच आहे, परत्वे पण तसंच राहील. ब्रह्मामध्ये काहीही बदल होत नाही. आपण मात्र, जीव मात्र सतत बदलत असतो. आपण एखादं फूल फळ बघितलं, काल रात्री म्हणून फूल आलं बाजारात, आज सकाळी ताजं टवटवीत फूल घेतलं, सकाळी ते आपण देवघरामध्ये देवांना वाहिलं, दुपारच्या कडक उन्हानंतर ते कोमे जायला लागतं, संध्याकाळी हळूहळू आणखीन कोमे जायला लागतं, रात्रीपर्यंत ते निर्माल्य स्वरूप होऊन जातं. म्हणजे वृत्ती चैतन्य आहे. ब्रह्माचं असं नाही. आपल्याला एखादी व्यक्ती आज आवडते, पण उद्या ती आपल्याला आवडेलच असं नाही, कारण ती आपल्या मनासारखं वागत नाही असं आपल्याला कळल्यानंतर तीच व्यक्ती आपल्याला आवडेनाशी होते, तीच व्यक्ती किंवा ती वस्तू आपल्याला आवडेनाशी होते. खूप गहन आपल्याला वाटेल, पण मुद्दा लक्षात घ्या की वृत्ती चैतन्य जे आहे ते जीवात्म्याच्या ठिकाणी आहे. परब्रह्म कधीही वृत्तींमध्ये बदल करत नाही, ते आहेच. त्याला चकार आहे पुढे, आहेच, एक्झिस्टिंग. ते अस्तित्वात आहे, स्वयंसिद्ध आहे, स्वयंप्रकाशित आहे. त्याला आता काहीही गरज नाही. ब्रह्म साक्षी चैतन्य यांनी युक्त आहे. त्याचं चैतन्य कधीही बंद होत नाही. ते कधी वृत्तींमध्ये प्रवाही होत नसतं. मग ते कुठे असतं? कूटस्थ ब्रह्म म्हणतात. विकारही नसतं. म्हणजे एक लक्षात ठेवूया की वृत्ती चैतन्य आणि साक्षी चैतन्य याचा नेमका आणखीन थोडासा अभ्यास जर आजच्या दिवशी करायचा ठरला, थोडं खोल जाऊन विचार करायचं ठरलं, तर एक फार सुंदर दृष्टांत मी आपल्याला आजच्या या निमित्तानं सांगतो. याची तुलना एवढ्यासाठी एकाने प्रश्न केला की ही तुलना का? आपल्याला ब्रह्म काय हे कळल्याशिवाय ब्रह्म कुठे जायचंय आपल्याला उपासनेअंती, आणि आत्ता आपण कुठं आहोत हे आपल्याला कळायला नको का? आपण वृत्ती चैतन्यातून साक्षी चैतन्याकडे जायचंय हे लक्षात ठेवा. म्हणून ही चर्चा आहे की जे आचार्यांनी आपल्याला हे 3 महत्त्वाचे सिद्धांत दिले की ब्रह्म हे सत्य आहे. शब्दज्ञानानं तरी माहिती असलं पाहिजे, कारण हा बेस तयार झाल्यानंतर आपल्याला नित्यानित्य वस्तू विवेक कळणार आहे, मग इहामूत्र फलभोग विराग हा कळणार आहे. म्हणून ही तुलना याचा अर्थ लक्षात घ्या. इथे काही तुलना म्हणजे हे श्रेष्ठ ते कमी अशा अर्थानं नसून, हे म्हणजे काय ते समजूया आणि जीव म्हणजे काय ते समजूया, ब्रह्म म्हणजे काय ते समजूया, जीव म्हणजे काय ते समजूया, या अर्थानं ती तुलना आहे. तुलना म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ या दृष्टीने तुलना नाही. एक सुंदर उदाहरण सांगतो की चंद्र आणि चंद्राचं बिंब. एक जण नदीच्या काठी गेला आणि काय झालं, पौर्णिमेचा चंद्र होता आणि एक मोठं बघूल, एक मोठं पातेलं आणलं, गंगेच्या किनाऱ्यावरचं कृष्णेच्या पात्रातलं पाणी घेतलं आणि स्थिर असं ठेवलं. थोड्या वेळाच्या नंतर पातेल्याला जरा स्पर्श झाला आणि त्या पातेल्यामध्ये वरच्या चंद्राचा जसाच्या तसं प्रतिबिंब खाली पडत होतं. वरच्या आकाशातल्या चंद्राचं जसंच्या तसं प्रतिबिंब त्या पातेल्यात, मोठ्या पातेल्यात पडत होतं. लोक म्हणत, अरे बघा, म्हणाले, पातेल्यात सुद्धा चंद्र दिसतोय, पातेल्यात सुद्धा चंद्र दिसतोय, असं लोक म्हणत होती. दिसत नव्हता का? दिसत होता. पण जरा पातेलं हल्लं, पाणी हल्लं, चंद्र हल्ला. जरा पातेलं हल्लं, पाणी हल्लं, चंद्र हल्ला पातेल्यातला. पातेलं हल्ल्यानंतर, पातेल्यातलं पाणी हल्ल्यानंतर चंद्र दिसेनासा झाला, पण वरच्या चंद्राला त्यामुळे काही परिणाम झाला का? आपण जर शांतपणे विचार केला तर त्याचं उत्तर असं येतं, मुळीच नाही. पातेल्यातलं चंद्र जरी दिसेनासा झाला, ते पाणी हल्ल्यानंतर जरी पातेल्यातला चंद्र दिसेनासा झाला, तरी सुद्धा वरच्या चंद्राला काही परिणाम झाला नाही. पण हे नक्की आहे की वरचा चंद्र जो होता त्याचं प्रतिबिंब मात्र पाणी स्थिर होतं तेव्हा त्यात नक्की दिसत होतं. याचा अर्थ काय? आपण जेव्हा पण केव्हा देवतांच्या दर्शनाला जातो, जेव्हा केव्हा भगवंताच्या पुढे जातो, तेव्हा एक लक्षात ठेवायचं की बिंब प्रतिबिंब न्याय ज्याला म्हणतात, हे जे समोर ठेवलेलं तत्व आहे त्याचं त्या बिंबाचं प्रतिबिंब म्हणजे आपण आहोत. पण आपल्यामध्ये ज्या ज्या काही वृत्ती उसळून वर येतात, काम, क्रोध, लोभ, मोह, मद,
ज्या ज्या काही वृत्तीने उसळून येतात त्यांनी या घटामधलं पाणी हलायला लागतं, या पातेल्यातलं पाणी हलायला लागतं, आणि पातेल्यातलं पाणी हल्ल्यानंतर छान समोरचं जे ब्रह्म असतं ते आपल्यात प्रतिबिंबित झालेलं दिसत असतं. जसं पातेल्यात मगाशी वरचा चंद्र दिसत होता, आपण म्हणतो सुद्धा पातेल्यात किती छान चंद्र दिसत होता, पण आता दिसेनासा झाला का? वृत्ती चैतन्य हल्लं, वृत्ती हल्ल्या. तसं आपण कामक्रोधाधिकांनी जेव्हा आपण वृत्तीनं हलतो त्यावेळेला आपल्या ठिकाणचंच असलेलं परमेश्वर तत्व आपल्याला कळेनासं होतं. पण ते आपल्याला कळेनासं झालं म्हणून मूळ परब्रह्माला काहीही परिणाम होत नाही. ते आहे तसं आहे. ते म्हणतो तू स्थिर हो, तू स्थिर झाल्याच्या नंतर तुला मी तुझ्या ठिकाणी आहे हे लगेच कळेल. म्हणून एक लक्षात ठेवूया की ब्रह्म हे साक्षी भावनेनं फक्त पाहत असतं, ते वृत्ती चैतन्यात मुळीच अडकून पडलेलं नसतं. म्हणून जीवात्मा हा वृत्ती चैतन्याने युक्त असतो आणि परब्रह्म हे साक्षी चैतन्य असतं. दुसरा महत्त्वाचा विषय आजच्या दिवशी सांगायचा की ब्रह्म सत्य काय आहे. कारण ब्रह्म हे भेदरहित असतं. सहस्रार्जुनाला दत्त महाराज सांगतायत, सहस्रार्जुन राजा, ब्रह्म हे ही जी जाणीव आहे ती भेदरहित आहे. या भेदाचे प्रकार किती आहेत? तर या भेदाचे 3 प्रकार आहेत. महाराज भेदाचे 3 प्रकार सांगतात दत्त महात्म्यात. महाराज वर्णन करतात, थोडं ऐकून ठेवूया. दिसे जो हा सर्व लोक, ते पूर्वी ब्रह्म होते एक, भेदरहित देख सच्चित सुख स्वरूप. ते जे सच्चित सुख स्वरूप आहे ते पूर्वी होतं, पण आता न तुझे तत्समान, त्याला सजातीय भेद कोठून, दुसरे नाहीच म्हणून विजातीय भेद नसे तया. सच्चिदानंद ब्रह्म खास ते असे अखंडैक रस, स्वगत भेद तयास नाही खास वृक्षापरी. शब्द दत्त महात्म्यात महत्वाचे आले. ब्रह्म हे भेद विरहित आहे. ब्रह्म म्हणजे आता आपल्याला कळण्यासाठी ब्रह्म ब्रह्म म्हणण्यापेक्षा परमेश्वर असं आपण म्हणूया. दत्त महाराज कसे आहेत, दत्त प्रभू कसे आहेत, म्हणजे परब्रह्म कसं आहे, तर ते भेद विरहित आहे. आता हे भेद दत्ताच्या ठिकाणी हे भेद नाहीत, परब्रह्माच्या ठिकाणी हे भेद नाहीत, हे जीवात्म्याच्या ठिकाणी हे 3 भेद आहेत. पण देवांच्या ठिकाणी 3 भेद नाहीत. कुठले 3 भेद? पहिलं सांगितलं स्वगत भेद. थोडं वेदांत शास्त्रातलं हे आजचं निरूपण आहे, परंतु हे फार महत्त्वाचं आहे. शंकराचार्यांनी सांगितलं आहे, केवळ असं भावनेच्या बरोबर जर ज्ञानाची दृष्टी नसेल, उपासनेला भावनेबरोबर जर ज्ञानाची दृष्टी नसेल, तर एक वाक्य आमचे गुरुजी फार महत्त्वाचं सांगायचे की ज्ञानाच्या दृष्टीशिवाय केली गेलेली भक्ती, वाक्य नीट ऐका, ज्ञानाच्या दृष्टीशिवाय केलेली भक्ती ही आंधळी ठरते आणि भक्तीविना जे ज्ञान असतं ते पांगळं असतं. अत्यंतिक महत्त्वाचं वाक्य आमचे गुरुजी फार प्रकर्षानं सांगायचे. ज्ञानाच्या दृष्टीशिवाय केली गेलेली भक्ती ही आंधळी असते, ती पुढे जाऊच शकत नाही. जे करतो ते का मी करतोय हेच त्या जीवाला कळत नाही, आणि करतोय तेच आपण काहीतरी भक्ती करतोय असं त्याला वाटत राहतं. जोपर्यंत त्याला हे बिंब प्रतिबिंब न्याय कळला नाही, जोपर्यंत त्याला परब्रह्म ही वस्तू नेमकी कशी आहे ही कळली नाही, मी जीवात्मा म्हणजे मला काही लिमिटेशन्स आहेत, मला काही मर्यादा आहेत, मी अत्यल्प आहे, तो सर्वशक्तिमान आहे, मी अल्पज्ञ आहे, तो सर्वज्ञ आहे, मी एवढ्याच थोड्याशा जागेला व्यापून आहे, तो सर्व जागेला व्यापून आहे, असे भेद किंवा अशी तुलना त्याला ज्ञानदृष्टीने कळणार नाही. तोपर्यंत आपण कुणाला भजतोय तेच त्याला कळणार नाही. म्हणून ज्ञानाच्या दृष्टीशिवाय केलेली भक्ती ही आंधळी ठरू शकते, आणि भक्तीशिवाय घेतलेलं गेलेलं ज्ञान हे पांगळं ठरेल. तो किती ज्ञानी झाला, पण भक्ती जर त्याच्या ठिकाणी नसेल तर तो पांगळा. आणि भक्तीशिवाय केलेली, ज्ञानाशिवाय, ज्ञानदृष्टीशिवाय असलेली भक्ती ही आंधळी आहे. मुद्दा पुढे सरकूया. 3 महत्त्वाचे भेद आहेत: स्वगत भेद, सजातीय भेद, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट विजातीय भेद. काय टेंबेस्वामी महाराज सांगतात पहा दत्त महात्म्यातनं. नेहमी कित्येक जण वाचताना सांगतात, बुवा तो 12वा आणि 13वा अध्याय काही केलं लक्षात येत नाही. मला तरी कुठे अजून कळलाय पूर्णतः, पण ज्ञान लालसा ठेवून वाचायला काय हरकत आहे? हे शंकराचार्यादिकांची मतं पडताळून बघायला काय हरकत आहे? बघा, तेवढा मुद्दा सांगतो आणि आजच्या दिवशी ब्रह्मसत्यम याची व्याख्या करून आपण थांबूया. 1 तास होत आलेला आहे, मला कल्पना आहे, आणि खूप जडत्वाचा हा विषय असल्यामुळे असं जरा डोक्याला असं जरा झालं असेल, सगळ्यांना झिंझिण्या आल्यासारखं मी समजू शकतो.
नेहमीचं हलकं फुलकं बोलणं, दृष्टांत सांगणं, काहीतरी गप्पा गोष्टी करणं ते वेगळं, आणि आज जरा हे काय ब्रह्म काय, वृत्ती चैतन्य काय, साक्षी चैतन्य काय. म्हणून मी सुरुवातीलाच प्रस्तावनेत मला कल्पना होती म्हणून मी सांगितलं होतं की आजचा विषय परिकल्पना, संकल्पना स्पष्ट नसल्यामुळे थोडं जडत्वासारखं वाटेल, पण ऐकायला काय हरकत आहे, बोलायला काय हरकत आहे, समजून घ्यायला काय हरकत आहे. आज ना उद्या निश्चितपणानं कळल्याशिवाय राहणार नाही. स्वगत भेद ब्रह्माच्या ठिकाणी नसतो. ब्रह्म कसा आहे? सत आहे, सत्य स्वरूप आहे. कसं आहे? चित्त म्हणजे चैतन्य स्वरूपाने, चैतन्याने भारावलेलं आहे. तुम्ही कधीही वाडीला खाली पादुकांपाशी जा, कुठेही जा, तुम्हाला चैतन्य स्वरूपाची आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. मरगळ कुठली राहणार नाही तुम्हाला. ते पालखीने राजाधिराज सद्गुरुराज असं म्हणून महाराज निघाल्यानंतर तुम्हाला चैतन्याचीच अनुभूती येणार. महाराज तिथे आहेत, सत्य स्वरूप त्याची जाणीव होणार, आणि तुम्हाला एकंदरीत केलेल्या ॲक्टिव्हिटीनंतर आनंदाचीच प्राप्ती होणार, सुखाची नाही. सुखाला विरोधार्थी शब्द दुःख आहे, आनंदाला विरोधार्थी शब्द नाही. आनंद मिळाला मला. आजची पालखी बघून हृदयात आनंद मिळाला. मला आज 1.5 तास महापूजा बघून, पाद्यपूजा करून, महाराजांच्या मनोहर पादुकांचं दर्शन, ते वाडीतली सगळी पुजारी मंडळी इतक्या श्रद्धेनं ती पूजा अर्चा करताना बघून, ते दुधाचे घट, दया दुधाचे घट दत्त महाराजांच्या चरणावरती वाहिलेले बघून मला अत्यंतिक समाधान झालं. माझं आनंदानं ऊर भरून आलं. आनंदाची अनुभूती मिळते, त्याला परमेश्वर स्वरूप म्हणतात. म्हणून परमेश्वर स्वरूप हे सत्य स्वरूप आहे, ते आनंद स्वरूप आहे आणि चैतन्य स्वरूप आहे. ही व्याख्या झाली भगवंताची. त्या भगवंताला भेद, विजातीय भेद आणि स्वगत भेद नाहीत. आता ही काय भानगडे बुवा जी दत्त महात्म्यात लिहून ठेवली तेवढी आपल्याला सांगतो. मानवी शरीराला हात, पाय, डोळे, कान अशा आहेत. आता हे शरीर आहे माझं, मला कान आहेत, हे 2 हात आहेत, खाली 2 पाय आहेत, हे डोकं आहे, हे 2 डोळे आहेत, या भुवया आहेत, हे 2 गाल आहेत, हे तोंड आहे, हा गळा आहे, हे 2 खांदे आहेत. याचा अर्थ काय? एक लक्षात ठेवूया की हात, पाय, डोळे, कान हे जे भेद आहेत हे एकाच शरीरातले वेगवेगळे अवयव आहेत, म्हणजे स्वगत भेद असं वेदांतशास्त्र त्याला म्हणतं. शरीरातलेच पण भेद. हात आपण असं म्हणतो का, जरा माझा आज कान आहेत ना, कान, त्या कानाला हात लावला आणि म्हणतो आज माझं जरा नाक खूप गळतंय, कानाला हात लावून नाही म्हणत आपण. कान म्हणून एक कन्सेप्ट वेगळी आहे, नाक म्हणून एक संकल्पना वेगळी आहे, डोळे म्हणून एक संकल्पना वेगळी आहे, तोंड म्हणून एक संकल्पना वेगळी आहे. पण हे सगळे वेगवेगळे जरी असले तरी ते एकाच शरीराचे भाग आहेत, म्हणजे भेदानं आहेत पण एकाच शरीरात नांदतात. त्याला स्वगत भेद असं वेदांतशास्त्र म्हणतं. दुसरा भेद सांगितला सजातीय भेद. त्या सजातीय भेदाचा अर्थ असा आहे की एक फुलाचं झाड आहे आणि एक फळाचं झाड आहे. झाडच आहे पण त्यातला भेद आपल्या लक्षात येतो. एक फुलाचं झाड आहे, एक फळाचं झाड आहे. एकीकडे श्रीफळ म्हणजे नारळाचं झाड आहे आणि एकीकडे जास्वंदाचं झाड आहे. आपण नारळाच्या झाडाकडे जाऊन जास्वंद तोडायला मी आलोय असं म्हणतो का? नाही म्हणत. आपण जास्वंदाच्या ठिकाणी घेऊन हा नारळ किती छान आहे असं म्हणतो का? नाही म्हणत. आपल्याला कल्पना आहे की हे जास्वंदाचं झाड आहे आणि हे नारळाचं झाड आहे. एक फळ झाड आहे, फणस आहे, एके ठिकाणी झाडाला फणस लागलाय. आपण फणस हातात घेताना हा नारळ किती छान आहे असं म्हणतो का? नाही म्हणत. नारळ म्हणजे काय ही कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, फणस म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला माहिती आहे, आपल्याला ते जास्वंद म्हणजे काय माहिती आहे, जाई जुई म्हणजे काय माहिती आहे. एक आहे ते फुलाचं झाड आणि एक आहे ते फळाचं झाड. दोघंही वृक्षच आहेत पण दोघांच्या ठिकाणी वृक्षत्वातले भेद आहेत. एक फळाचं झाड आहे आणि एक फुलाचं झाड आहे. हे जे 2 भेद आहेत पण त्या दोघांच्यातली कॉमन गोष्ट काय आहे तर ते झाड आहे. म्हणून ते सजातीय भेदात मोडतात. सजातीय भेद, एकच जात आहे त्यांची. वृक्ष ही एक जात आहे, फक्त त्यातले भेद काय आहेत, एक फुल झाड आहे, एक फळ झाड आहे. या 2पणातनं त्यांचा एकपणा शिल्लक होतो कॉमन, ते म्हणजे सजातीय भेदाला शिल्लक राहतात. तिसरा महत्त्वाचा भेद सांगतात टेंबे स्वामी महाराज, विजातीय भेद. विजातीय भेद म्हणजे सोपं उदाहरण सांगता येईल की एखादा वृक्ष आहे. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, एकाच शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत पण ते एकाच शरीराच्या ठिकाणी आहेत. त्याला स्वगत भेद असं म्हटलं. डोळा वेगळा, कान वेगळा, नाक वेगळा, घसा वेगळा, मगाशी बोललो तो स्वगत भेद.
पण एकच वृक्ष पण दोन वेगवेगळ्या रूपाने नटला, एक फुल झाड एक फळ झाड आहे, तो सजातीय भेद. आणि विजातीय भेदामध्ये मात्र एक झाड म्हणून वेगळं आहे, एक दगड म्हणून वेगळा आहे, एक पाणी म्हणून तत्व वेगळं आहे, एक अग्नी म्हणून तत्व वेगळं आहे. जर वेगळे 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 भेदच आहेत त्याला विजातीय भेद असं म्हटलंय, वेगवेगळ्या पद्धतीचे भेदानी युक्त. आता जे ब्रह्म आहे ते स्वयंप्रकाशी असल्या कारणानं भेदरहित नाही. हे ते तीन भेद आत्ता मी वर्णन केले वेदांतशास्त्रातले, सजातीय, विजातीय आणि स्वगत भेद, हे परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी अजिबात नाहीत. हे जीवाच्या ठिकाणी आहेत, परब्रह्माच्या ठिकाणी नाहीत. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की ब्रह्म हे नित्य आहे. नित्य आहे, नित्य आहे म्हणजे ती जी जाणीव आहे ब्रह्मस्वरूपाची ती स्वयंप्रकाशित असल्यामुळे ती नित्य आहे. तिचा उदयही नाही, तिचा अस्तही नाही, त्या तत्वाचं येणंही नसतं, त्या तत्वाचं जाणंही नसतं. ते निर्गुण आहे, ते निराकार आहे. निषेध वाक्यांनी सुद्धा ते व्यक्त केलं जातं आणि शुद्ध भावनेनं सुद्धा ते व्यक्त केलं जातं. त्यामुळं ब्रह्म हे नित्य आहे, आहेच. शेवट करताना इतकंच सांगतो आजच्या दिवसाचं कथेत, या आजच्या निरूपणाचा भाग, की आचार्य म्हणाले ब्रह्म सत्यम. ब्रह्म हे केवळ सत्य स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. म्हणजे ते सत्य स्वरूप आहे. परवा सांगताना सांगितलं होतं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. परब्रह्म हे केवळ एकमेव सत्य आहोत. आम्ही आज आहोत, आम्ही कदाचित उद्या नसणार आहोत, कदाचित म्हणण्यापेक्षा नाहीच, आम्ही जाणारच आहोत. त्या हरिद्वारला वगैरे आम्ही जेव्हा जातो तेव्हा तिथे एक वाक्य लिहिलेलं असतं, गीता गोरखपूरच्या त्या याच्यात त्या कपाटांवरती लिहिलेलं असतं. त्याच्यात असं वाक्य लिहिलेलं होतं, जो कल किसी और का था वो आज तुम्हारा है, जो कल किसी और का था वो आज तुम्हारा है, जो आज तुम्हारा है वो कल किसी और का हो जाएगा. परिवर्तन हे संसार का चक्र है. आणि हे जेव्हा जीवाच्या लक्षात येईल, जे आधी कोणाचं तरी 7 बाऱ्याचं नाव त्या जमिनीवरती होतं, हां ही माझी जमीन बरं का, ही इथनं पुढची सगळी जमीन माझी, असं छातीवर बडवून जेव्हा आपण सांगतो तेव्हा ती जमीन हसते. ती म्हणते, लेका तुझ्यासारखे 100 याच्या आधी आपलं नाव आहे म्हणून सांगत होते, इथं 100 जण सांगत होते तुझ्या आधी नाव. असंच तो खाडाखोडीचा उतारा मिळतो बघा, तिकडे बघा त्याच्या आधी किती जण होऊन गेले या जमिनीचे मालक, त्यांच्या आधीची नावं येतात. मग आपण आत्ता काही वेळापुरते असतो, आपल्यानंतर आपलंही नाव इतिहासात असंच लागलं जातं, मग त्याचा कोणीतरी मालक होतो. जो कल किसी और का था वो आज तुम्हारा है, जो आज तुम्हारा है वो कल किसी और का हो जाएगा. परिवर्तन ही संसार का चक्र है. जे परिवर्तित होत असतं सतत, वृत्ती चैतन्याने जे सतत बदलत असतं त्याला जीव असं म्हणा. पण जो साक्षी चैतन्याने राहतो, टेंबेस्वामी महाराज गाणगापुरात नृसिंह सरस्वतींची स्तुती करताना एक सोपं सूत्र सांगतात. पहिल्याच श्लोकात म्हणतात, तो प्रसिद्ध श्लोक आहे, अखंड आत्मा अविनाशी दत्त, अखंड आत्मा अविनाशी दत्त, तयापदी लाविती जे स्वचित्त, वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. टेंबेस्वामींनी गुरुस्तुती म्हणून जी लिहिली आहे त्या गुरुस्तुतीतला हा पहिला एक श्लोक आहे की अखंड आत्मा अविनाशी दत्त. दत्त कसा आहे? अखंड आहे, अविनाशी आहे, अव्यय आहे. त्याला कुठलाही व्यय कधी होत नाही. आम्हाला व्यय होतो, आम्ही परिवर्तित होत असतो. दत्तामध्ये कधीही बदल होणार नाही. तो साक्षी चैतन्यानं पाहतोय. ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे. तो आमच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. ते साक्षी चैतन्य असतं, ते सत्य स्वरूप असतं, त्याला ब्रह्म असं म्हणा. एक शेवटचं वाक्य सांगतो. जीवाने उपासना करताना ही धारणा पक्की करावी की योगेश्वर इज द हेड ऑफ दिस हाऊस. योगेश्वर इज द हेड ऑफ दिस हाऊस, unseen guest of every meal and silence listener to every conversations. पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्या याच्यात योगेश्वर कृष्णाच्या खाली लिहिलेली वाक्य आहेत. योगेश्वर इज द हेड ऑफ दिस हाऊस, unseen guest of every meal and silence listener to every conversations. तुम्ही व्यक्तपणे बोललेली वाक्य आणि अव्यक्तपणे बोललेली सगळी वाक्य, मनातल्या मनात बोललेली वाक्य सुद्धा तो ग्रहण करतो. सायलेन्स लिस्नर टू एव्हरी कॉन्व्हर्सेशन्स. तुमच्या मनात आलेल्या वृत्तींमागच्या वृत्तींचे सुद्धा स्कॅनिंग
मशीनप्रमाणे स्कॅन होऊन त्याच्याकडे सगळं फुटेज असतं. आणि अशा सर्व शक्तिमान भगवंताची उपासना करताना 10 मिनिटापुरतं आरती ओवाळली, 10 मिनिटात जपाची माळ केली आणि देवाला काही कळतच नाही आता इथनं पुढे, असं जर समजत असू तर तो आमचा मूर्खपणा आहे, शुद्ध मूर्खपणा आहे. हे कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. औदुंबरा तळवटी नरसिंह योगी कृष्णातटी परमशांती सुखासी भोगी. पण पुढे म्हणतात, ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे. सायलेन्स लिस्नर, ऐकतोय तो. ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे. पण पुढे बहारीचं वर्णन करतात, अनन्य जो शरण, जो अनन्य शरण गेला, इच्छित देत आहे. त्याला जे पाहिजे ते देतात. मग आपण ज्ञानाची याचना करायची, भक्तीची याचना करायची, वैराग्याची याचना करायची, की व्यवहारातलं काही मागायचं, हे आपल्यावरती ते सोपवतात, आपल्यावरती सोडतात. तुम्ही काय मागायचं ते तुम्ही ठरवा. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देतील. पण परब्रह्मवस्तू ही सत्य आहे. चित्त म्हणजे चैतन्य स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. म्हणजेच सच्चित आनंद स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप आहे आणि ती नित्य आहे. म्हणून महाराज वर्णन करतात गुरुस्तुतीमध्ये, अखंड आत्मा अविनाशी दत्त. तो अविनाशी अशा स्वरूपाचा दत्त आहे. पण त्या अविनाशी दत्तापाशी जो आपलं चित्त लावतो, तया पदी लाविती जे स्वचित्त. आणि नुसतं चित्त लावत नाहीत, तर मॅन मनी मटेरियल वित्त भ्रमा सोडिती ते कृतार्थ. जे वित्ताचा भ्रम सोडतात आणि वित्तानं निर्माण केल्या गेलेल्या वस्तूंचा भ्रम सोडतात, त्यांच्यावर दत्तात्रय म्हणजे दत्तगुरू परिपूर्ण अशी कृपा करतात. म्हणून शंकराचार्य, आद्य शंकराचार्य आजच्या दिवशी आपल्याला सांगताना वर्णन करतात की ब्रह्म हे सत्य स्वरूप आहे आणि जग मात्र मिथ्या स्वरूप आहे. आता जग मिथ्या कसं आहे आणि जीव हाच ब्रह्मस्वरूप कसा आहे, असं ठणकावून सांगणाऱ्या शंकराचार्यांचं जन्माख्यान उद्याच्या दिवशी आपण नक्की पाहूया. आणि हे 2 उर्वरित सिद्धांत आपण उद्याच्या दिवशी पाहूया. आमच्या मित्रानं एक सुचवलं, आत्ता यती महाराजांचं परवा आपण वर्णन केलं आहे, तर एकच क्षण भजन करूया. यती महाराजांनी शंकराचार्यांचं केलेलं, जगद्गुरो श्री भाष्यकार जय पूज्यपादवर्य ब्रह्मात्मैक्यं बोधय स्वामिन् अद्वैताचार्य. जगद्गुरो श्री भाष्यकार जय पूज्यपादवर्य ब्रह्मात्मैक्यं बोधय स्वामिन् अद्वैताचार्य. जगद्गुरो श्री भाष्यकार जय पूज्यपादवर्य ब्रह्मात्मैक्यं बोधय स्वामिन् अद्वैताचार्य. त्या अद्वैताचार्यांचं स्मरण करूया. त्यांच्या चरित्राचं उद्या, जन्माख्यानाचं उद्या रसाळ वर्णन उद्याच्या चरित्राख्यानात 9:30 वाजता करूया. ब्रह्म हे सत्य आहे हे आजच्या दिवशी आपण वेगवेगळ्या साधनांनी पाहिलं. उद्या जगन मिथ्या कसं आहे आणि जीव हाच ब्रह्मस्वरूप कसं आहे याच्याविषयीचं थोडंसं निरूपण आणि स्वामींचं जन्माख्यान, या 2 गोष्टी आपल्याला उद्या पाहायच्या. आज जरी हे आपल्याला जडत्वाचं वाटलं असेल, थोडंसं जड वाटलं असेल, तरीसुद्धा याच्यावरती शांत चित्ताने आपण निश्चितपणाने विचार करा आणि आपल्या वृत्ती चैतन्याला स्थिरत्व देणं म्हणजेच परब्रह्मस्वरूप होणं, याच्यावरती शांत चित्तानं विचार आपण सगळेच मिळून साधक भूमिकेतून करूया एवढी. आणि आमच्यावरती कृपादृष्टी दत्त महाराजांनी ती आपल्या सर्वांवर करावी अशी प्रार्थना करून आजच्या दिवशी थांबूया. हे सगळं जग सुखी होऊ द्या, सर्वत्रांचे दुःख निवारण होऊ द्या आणि सगळे संकटापासून, आधिव्याधीपासून दूर होऊ द्यात अशी मंगलकारक कामना दत्तचरणी करूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कल्याण भावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एक घोरात कष्टोद्धरणचा पाठ, विश्व प्रार्थना घोरात कष्टोद्धरणच्या मार्फत आणि आजच्या दिवशी थांबायचं. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापन्तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता.
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावात् सक्तिं च अखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते श्लोकपञ्चकमे तद्यो लोकमङ्गलवर्धनम् प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत् अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। धन्यवाद।